महायुतीकडून निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचा वायदा, मात्र राष्ट्रवादीकडून कर्जमाफीचा विषय मस्करीवर। माझ्या भाषणात कर्जमाफीबाबत कधी ऐकलं का? अजितदारांचं भुवया उंचावणारं विधान। धाराशिवमध्ये आज जनाक्रोश मोर्चा, बीड सरपंच हत्या आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी धाराशिवकर रस्त्यावर उतरणार। जरांगे, सोनवणे, धस, आव्हाड यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। राजकारणात काही पक्क नसतं। उद्धव ठाकरे आधी माझे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, तर उद्धव ठाकरेही शत्रू नाहीत। एका मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। मला महाराष्ट्रात बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदल्याचं नाही। नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मिरज सारख्या मिनी पाकिस्तानातून मी 4 वेळा निवडून आलो, पण हिंदू राष्ट्राच्या लढाईत मागे नाही। केंद्र सरकारही हिंदू राष्ट्राच्या दिशेनं पावलं टाकतंय। भाजपचे आमदार सुरेश खाडेंचं वक्तव्य। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणातील शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। तपास पूर्ण झाल्यानं आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही। कुणीही जखमी नसल्यामुळे हत्येचं कलम लागू होत नाही। कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतर कळेलच। आताच दावे नको, सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला। बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही। कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा। मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत, भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, पवार गटात वादाची ठिणगी। विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक। मवियाने पराभव मान्य केला ते बरं झालं। ईव्हीएम मशीनला दोष देणारे विरोधक आता वस्तुस्थितीवर आले। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होईल, संजय शिरसाट यांचा मोठा दावा। तर आम्ही कोणासोबतही जाणार नाही, जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली। नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर फडणवीसांनी सांत्वनपर भेट घेतली। उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी। 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंची माहिती। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चाटेला अटक करण्याची केस कोर्टाकडून एसआयटीला परवानगी। आज पुन्हा चाटेला केस कोर्टात हजर करणार। वसई रोड विभागातील पुलाच्या तुळ्या उभारणीसाठी जानेवारी-फेब्रुवारीत दिवा कोपर दरम्यान वाहतूक ब्लॉक। दिवा वसई रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार। वसईत बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानात दरोडा। मालकाच्या डोक्यात मारून सोन्याची लूट। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। 50 तोळे सोन्याची चोरी झाल्याची माहिती। महाराष्ट्र अवघ्या 10 दिवसात 5 वाघांचा मृत्यू। 2024 मध्ये वाघांच्या मृत्यूचा आलेख 50% वाढला। यवतमाळच्या प्रकरणात वाघाचे दात आणि नख गायब, तर भंडाऱ्यात चक्क वाघाचे तुकडे सापडल्याचा प्रकार समोर।